रामकृष्ण हरी. आजच्या या वारकरी विशेष मुलाखतीमध्ये माझ्यासोबत आहे सिल्लोड तालुक्यातील सुप्रसिद्ध कीर्तनकार हरिभक्त परायण श्री बाबूराव महाराज भिडे यांच्यासोबत आज आपण वारकरी या विषयावर चर्चा करणार आहोत आणि त्यातच गणेश उत्सवाच्या विविध प्रकारच्या माहिती त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर माझ्यासोबत आहे आजचे महाराज बाबूराव महाराज भिडे. महाराज, नेमकं मला सांगा की तुम्ही कशा पद्धतीने घडलात याबाबत तुम्ही काय सांगा. रामकृष्ण हरी, जय हरी. आजच्या वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून मी वारकरी संप्रदायामध्ये यावेळेस प्रवेश केला. काही कीर्तनकार मंडळी यांच्याबरोबर त्यांच्याबरोबर सप्ताहाला जाणे, टाळ वाजवणे, हरिपाठ म्हणणे आणि अशा या माध्यमातून आणि वारकरी संप्रदायाच्या तिथं फळ तयार होतात, तिथं गुरु तयार होतात. असे आनंदी पंढरपूर पैठणमध्ये मी काही दिवस थांबलो आणि या माध्यमातून या वारकरी संप्रदायाची सेवा माझ्या जीवनात प्राप्त झाली आणि लोक कीर्तनकार म्हणतात मला आणि मी कीर्तनकार झालो. या माध्यमातून वारकरी संप्रदायाचा संघ मला घडला आणि वारकरी संप्रदायाच्या शक्तीत गेल्यामुळं मला जो आत्मिक जे आनंद प्राप्त झाला, ते सुख मला प्राप्त झालं आणि हे सगळं संतांच्या संगतीमुळं हे मला सर्व प्राप्त झालं. आणि त्यामुळं वारकरी संप्रदाय या असणाऱ्या जगातला, महाराष्ट्रातला सगळ्या संप्रदायामध्ये मोठा एक संप्रदाय आहे आणि या संप्रदायाच्या माध्यमातून बरेचसे लोक या संप्रदायाला आम्ही जोडले आणि जोडल्यानंतर त्यांचं व्यसन हे सर्व आम्ही मुक्त केलं आणि आजही मुक्त करतो, आजही ती सेवा करतो. आणि व्यसनापासून लोकांनी दूर जावं आणि कुठंतरी परमार्थात यावं, वारकरी संप्रदायात यावं, पांडुरंगाची सेवा त्यांनी करावी, संतांची सेवा करावी, हा आमच्या या वारकरी संप्रदायाचा उद्देश आहे. आणि जीवनात त्यांना आईवडिलांची सेवा करावी हा देखील आमचा एक संदेश त्यांना आहे की या माध्यमातून त्यांना आईवडिलांची सेवा घडत आणि कुठं काहीच नाही आलं, वारकरी संप्रदायाने स्वीकारला, त्याला काहीच जरी आलं नाही पण कमीत कमी तो व्यसनातून मुक्त होईल. आणि शेवटचा वारकरी संप्रदायाचा संदेश आहे की जीवनात तुम्हाला जर देव पाहायचा तो फक्त आईवडिलांना पहा, हा वारकरी संप्रदायाचा संदेश आहे. आणि या माध्यमातून वारकरी संप्रदायाचं कार्य आपल्या या भारत देशामध्ये आज चालू आहे. दुसरा माझा प्रश्न असा होता की आता तुम्ही मला सांगितलं की बऱ्याच दिवसापासून तुम्ही वारकरी संप्रदायात कीर्तनकार आहात आणि कीर्तन करून समाज प्रबोधनाचं काम तुम्ही करत. दुसरा प्रश्न की वारकरी परंपरेत गणेश पूजनाला नेमकं काय महत्व आहे आणि त्याचा उद्देश काय असतो. साधारणतः आपण पाहतो नेहमी आपल्याला गणेश पूजन आधी करावं लागतं, कुठले काम असतात आपण गणेश पूजन करतो. वारकरी परंपरेत गणेश पूजनाचं महत्व काय आणि नेमका उद्देश काय असतो. वारकरी संप्रदायामध्ये संत सम्राट असणारे आमचे ज्ञानेश्वर माऊली यांनी गीतेवर ज्यावेळेस टीका केली आणि गीतेवर ज्ञानेश्वरी म्हणून एक ग्रंथ त्यांनी निर्माण केला आणि सगळ्यात अगोदर देवा तुची गणेश सकल अर्थ मती प्रकाश म्हणे निर्गतीदासी अवधार केली. कारण देवाला सुरुवात करण्या अगोदर गणेशाला त्यांनी प्रणाम केला आणि मी जे करतो हा असणारा ग्रंथ पूर्णत्वावर जाऊ आणि मला या ग्रंथासाठी आणि गणेशातून मला विधी प्राप्त हो ही ज्ञानेश्वर महाराजाची प्रार्थना गणपतीला गेली. आणि गीतेवर टीका करताना ज्ञानेश्वरी ग्रंथ ज्ञानेश्वर महाराजांनी तयार केला. पण हे सर्व आपण जे करतो तर याच्यासाठी सर्वात अगोदर कुठला शेतकरी असो तोही औत हाकताना पेरणी करताना अगोदर गणेशाचं नाव घेतो. कुठं मंगल कार्य असो सगळ्यात अगोदर गणेशाची पूजा केली जाते. कोणतंही कार्य असलं, मंगल कार्य असलं की गणपती बाप्पाला सोडून कुठलं कार्य होत नाही. हा अधिकार सर्व देवांनी मिळून पार्वती मातेचा आग्रह असतो आणि गणपतीला दिलेला आहे आणि तो आराध्य आहे. आमचाच नाही तर जेवढे देवता आहे त्यांचा देखील तो गणपती बाप्पा हा आराध्य आहे. आणि त्या माध्यमातून गणपतीचं पूजन आपण सगळ्या मंगलमय कार्यामध्ये करतो. हा संदेश आहे शाही शास्त्र 18 पुराणाचा. आता सध्या महाराज गणेश उत्सव चालू आणि गणेश उत्सवात कीर्तनाचं एक विशेष महत्व असतं.
मग गणेश उत्सवात ज्या कीर्तनाचं विशेष महत्व असतं, तर मला जाणून घ्यायचंय की गणेश उत्सव आणि कीर्तन, की गणेश उत्सव हा कीर्तनाच्या माध्यमातून कसा साजरा करावा आणि त्याचा समाजावर कशा पद्धतीनं चांगलेपणाचा परिणाम. हा 10 दिवसाचा गणेश उत्सव आपल्या सर्व भारत देशामध्ये सर्व मंडळी साजरी करतात आणि काही काळाच्या अगोदर गणेश जो उत्सव आहे हा मर्यादित होता, घरातच होता. आता पण सर्व घरामध्ये गणेश उत्सव आहे, पण असणारे आमचे परमपूज्य लोकमान्य टिळक यांनी हा गणेश उत्सव सार्वजनिक माध्यमातून उभा केला आणि लोकमान्य टिळकांचे उपकार आहे. आणि सार्वजनिकच्या माध्यमातून हा गणेश उत्सव ज्यावेळेस साजरा होऊ लागला तो असा नवतरुणांना सर्वांना आनंद वाटू लागला आणि या माध्यमातून की आता सार्वजनिक गणेश उत्सव सुरू झाला आणि त्या माध्यमातून त्या गणेश उत्सवामध्ये वारकरी संप्रदायाचे कीर्तन पण होऊ लागले आणि तो संदेश लोकांपर्यंत आपल्याला परमार्थ कसं करावा, गणपतीचं महत्त्व काय आहे, हे सर्व आपल्याला कीर्तनातून आपल्याला मानता येतं. आणि हे सर्व घडण्यासाठी आम्हाला तिथं कीर्तन करण्यासाठी हे जे आम्हाला भाग्य आम्हाला प्राप्त झालं. पण हे सार्वजनिक गणेश उत्सव ज्यांनी निर्माण केला लोकमान्य टिळकांनी, त्यांचे असणारे आम्ही आभार मानतो की त्यांनी घराघरात गणपती उत्सव साजरा होऊ लागला. तो आनंद 10 दिवस गगनात मावत नाही. लहान मुलं, महिला मंडळी सर्व सकाळी आपल्या घरात गणपती बसलेला आहे, पुढे दुर्वाहन आहे, काही आरती करायची आहे, नैवेद्य दाखवायचे आहे. हे मंगलमय वातावरण आमच्या या संसारामध्ये आम्हाला 10 दिवस आमच्या घरात आणि पाहायला मिळतं आणि तो एक आनंद आम्हाला प्राप्त होतो. आणि या माध्यमातून सार्वजनिक गणेश उत्सवाच्या माध्यमातून, कीर्तनाच्या माध्यमातून की आम्ही असणाऱ्या लोकांपर्यंत आम्ही हा भक्तीचा संदेश आम्ही पोहोचण्याचा प्रयत्न करतो. आणि हे गणपती उत्सव या माध्यमातून चालू आहे आणि असे चालू राहतील हे देखील त्याचा आशीर्वाद आहे गणपती बाप्पांचा. दुसरा माझा एक प्रश्न होता की आता गणेश उत्सव तर आपण दरवर्षी एका वेळेस साजरा करतो, 10 दिवस 11 दिवसाचा तो आपला उत्सव असतो. पण दर महिन्याला चतुर्थी, मग चतुर्थीला देखील काही ठिकाणी कीर्तनाचा कार्यक्रम ठेवला जातो. मग अशा वेळी त्या चतुर्थीच्या कीर्तनावर काही बंधनं असतात का, किंवा वारकरी परंपरेत चतुर्थी कशा पद्धतीने साजरी केली जाते? वारकरी संप्रदायामध्ये कुठलं बंधन नाही आणि गणपती रायांना जी चतुर्थी दिली, कारण ज्या तिथी आहे त्या तिथीच्या माध्यमातून काही देवांना 11 म्हणून एक तिथी दिली, ती पांडुरंगाला दिली. 11ला एकादशी साजरी होती आणि पानं सोडायचं म्हणजे 12 येतात, 16 होतात. असं एक असणारी चतुर्थी गणपती रायाला एक दिवस शासनाने मान्य करून दिला आणि कधी महिनाभर काहीच नाही झालं, पण कमीत कमी चतुर्थीच्या दिवशी गणपतीच्या मंदिरात जावं, गणपतीची आरती करावी, गणपतीचं पूजन करावं, गणपतीचं नामस्मरण करावं, एवढा उद्देश. आणि या चतुर्थीच्या माध्यमातून त्या दिवशी उपवास करावा गणपती बाप्पाच्या नावानं, कारण तो विघ्नहर्ता आहे आणि आमच्या संसारात जे काही संकट येतात हे आमच्यापासून दूर जावं ही विनंती गणपती राया करण्यासाठी आम्ही चतुर्थी उत्सव साजरा करतो. महाराज मला सांगा की आता मगाशी आपली चर्चा चालू होती की गणेश उत्सव कीर्तन ठेवले जातात, परंतु कीर्तनाच्या माध्यमातून तुम्ही गणेश मंडळांना काय संदेश द्याल की गणेश उत्सव नेमका 10 दिवसाचा उत्सव आपला हा कशा पद्धतीने साजरा करतात? 10 दिवसाचा जो गणेश उत्सव आहे आणि त्या गणेश उत्सवामध्ये आपल्या वैदिक धर्माप्रमाणे, आपल्या हिंदू संस्कृती या धर्माला आपल्याला तो असणारा गणेश उत्सव साजरा करायचा आहे. पण गणेश उत्सव साजरा करत असताना की गणेशाला समोर घेऊन हे आपल्या मंडळाला भान असलं पाहिजे की ही एक देवता आहे, विघ्नहर्ता देवता आहे आणि या देवते समोर 10 दिवस आपल्याला काय काय करायचं आहे
हे सर्व जी मंडळ आहे त्यांनी याची दक्षता घेतली पाहिजे, कारण आपलं दैवत आहे आणि ते दैवत म्हणजे सामान्य नाही. सगळ्यांच्या अगोदर ज्या दैवताला देवाने मान्यता दिलेली आहे ते दैवत आहे, महंत आहे. आणि या माध्यमातून आता बरेचसे मंडळ आणि आता जागृत झालेले आहे. सर्व मंडळ आता भजन कीर्तन या माध्यमातून गणेश उत्सव मंगळवारी साजरे करू लागले. आणि त्याचबरोबर आज गणेश म्हणजे गणेशांची आज मिरवणूक आहे आणि विसर्जन पण आहे. या माध्यमातून बऱ्याचशा गणेश मंडळांनी अन्नदान देखील केलेलं आहे, पंक्ती दिलेली आहे. आणि ही जी संस्कृती आहे आपली हिंदू धर्म संस्कृती आहे त्या असणाऱ्या खालीप्रमाणे आता बरेचसे गणेश मंडळाला त्याचं ज्ञान झालेलं आहे. आणि या माध्यमातून आता गणेश उत्सव आणि साजरे होऊ लागले. अगोदरच्या काळापेक्षा आता जास्तीत जास्त गणेश उत्सव आणि गणेश मंडळ निर्माण झालेले आहेत. आणि या माध्यमातून कोटीला महिना छोटे छोटे मुलं एक छोटा गणपती महिना बसवतात आणि 10 मुलं एका ठिकाणी येतात. ही काळाची गरज आहे आणि या माध्यमातून ते आपल्या आपल्या असणाऱ्या बुद्धिमत्ताप्रमाणे जेवढे पैसे असतील तेवढा सण साजरा करतात. असे गणेश मंडळ भरपूर तयार झाले आणि लहान लहान मुलं तरुण मुलं सर्व एका ठिकाणी येतात. हा गणेश मंडळाचा किंवा 10 दिवसाचा गणेश उत्सवाचा हा एक संदेश आहे. आणि तो संदेश आम्ही आता आमचं मंडळ आमचे मुलं एका ठिकाणी येतात आणि कुठं का होईना 10 दिवस त्याच्यातून गणपतीच्या माध्यमातून कुठेतरी जीवनात आनंद प्राप्त होतो आणि त्यांच्यातून भक्तिमय असं वातावरण निर्माण ते करतात. हा एक आता गणेश उत्सवाचा आनंद आहे. दुसरा भाग येईल आता गणेश उत्सव कसा साजरा करावा हा भाग तुम्ही मला सांगा. पण जेव्हा आपण गणपती बाप्पा मोरया म्हणतो तर अशी एक कथा ऐकल्या जाते की मोरया हा शब्द एका गणेश भक्ताच्या नावावरून आला. याबाबत तुम्ही नेमकं काय सांगा? हे बघा, गणेश बाप्पांना गणपती बाप्पा मोरया हा एका भक्तातून हा शब्द गणपती बाप्पाला दिला गेला. असे बरेच भक्त आहेत की त्यांच्याकडून असे शब्द की आपली जी आराध्य दैवत आहे त्यांना ते प्राप्त होतात. आणि गणपती बाप्पा इथपर्यंत माणूस म्हणाला आणि पुढे मोरया म्हटलं की ते मोरया म्हटल्यानंतर आमच्या आत्म्याला आमच्या जीवाला आनंद प्राप्त होतो. कारण मोरयामध्ये सगळं समिष्ट झालेलं आहे. आणि गणपती बाप्पाला नुसतं गणपती बाप्पा म्हटलं तर एकीनं नाव पडत आणि मोरया म्हटलं की त्यांचा सन्मान वाढत आणि मोरया म्हटल्यानंतर आम्हाला देखील आनंद वाटतो. असा एका भक्ताने भगवान गोपाल कृष्णाला आणि गोविंद हे नाव दिलेलं आहे. कृष्ण होतं कन्हैया होतं. पण एक भक्ताना की ज्यावेळेस इंद्राने आणि त्या गायी सगळ्या चोरून दिल्या आणि त्या गायी कृष्णाने परत आणल्या आणि एक गौ भक्त असणारे भक्त आणि म्हणले की आमच्या गायी वापस आणल्या आणि आजपासून तुम्हाला गोविंद हे नाव पडेल. तसं आमच्या गणपती बाप्पाला देखील एका भक्ताला साक्षात्कार झाला आणि त्या भक्ताने त्यांना मोरया ही पदवी किंवा नाव दिलं. आणि ती मोरया म्हटल्यानंतर की जीवनाला आनंद प्राप्त होतो, मनाला देखील आनंद प्राप्त होतो. आणि ते मोरया हे नाव आणि गणपती बाप्पाला जोडून आलेलं आहे आणि या माध्यमातून त्या नावाचं वर्णन आहे. दुसरा भाग एक असा होता की आपण नेहमी बघतो की जेव्हा गणेश उत्सव साजरा केला जातो तर सर्वात आधी मोदकाचा प्रसाद दिला जातो किंवा मोदक हा आपण प्रमुख प्रसाद म्हणतो. पण मोदकासोबतच गणेश उत्सवामध्ये अजून किती पद्धतीचे प्रसाद आपण वापरू शकतो असं तुम्हाला काय सांगितलं? हे बघा, मोदक हा प्रथम आणि नैवेद्य आहे गणपती आणि मोदकाचा आकार देखील गोल आहे आणि मध्ये त्याच्यामध्ये गोड पदार्थ असे असतात त्या मोदकामध्ये. आणि मोदकाचं एक प्रतीक असं आहे की या मोदकाप्रमाणे आणि अंतकरणामध्ये शुद्ध अशी भक्ती करावी आणि हे शरीर देखील त्या भगवान परमात्म्याने आम्हाला मोदकासारखं दिलेलं आहे आणि त्या गणपतीला आपण आपल्या अंतकरणात साठवावं. आणि असं असणारी भक्ती अशी बंद करून अशी गोल आकार आणि त्याला कळसाचा आकार दिला पाहिजे. एक भक्तीचं प्रतीक आहे आणि ते गणपतीला मोदक फार आवडतात. आणि पुढचा जो काही प्रसाद आहे भक्तांच्या
इच्छेप्रमाणे कोणी खीर करतं, कोणी पुरी करतं, कोणी पेढा करतं, कोणी काही करतं, पण गणपती बाप्पाला आणि गोड पदार्थ अर्पण करतात. गणपती बाप्पाला गोड पदार्थ आवडतात आणि मोदक मात्र आणि महत्त्वाचा असा गणपती बाप्पाचा प्रसाद आहे आणि नैवेद्य आहे असं इथपर्यंत मला सांगायचं आहे. दुसरा भाग की गणपती उत्सव सातत्याने आपण साजरे करतो, पण गणपती उत्सवाच्या निमित्तानं गावाला, राज्याला, देशाला काही संदेश मिळत असतात. याबाबत तुम्ही काय? हो हो, कारण गणपती विघ्नहर्ता देवता आहे आणि याची जर आपण पूजापाठ केली, त्याची आराधना जर केली तर आपल्या देशावर संकट टळू शकतं, आमच्या संसारात संकट टळू शकतं आणि एकत्रित आपल्या गावामध्ये असा गणपती उत्सव जर साजरा झाला तरी त्या गावाचं देखील संकट येऊ शकत नाही. हे गणपतीचं असणारं आराध्य दैवत आहे आणि संकटमूर्ती असणारी, संकटमय असणारे गणपती बाप्पा आहे की संकटाला ते हरवून घेणारे आणि त्याच्यामुळं कुठल्याही देशाला, घराला, त्या संसाराला, गावाला आणि ते संकटातून मुक्त करू शकतो. आता शेवटच्या प्रश्नाकडे जातो. सध्या गणपती उत्सव चालूच आहे आणि आज गणपती विसर्जन, तर आजच्या ह्या दिवशी गणपती विसर्जन कशा पद्धतीनं केलं पाहिजे की त्या ठिकाणी गणपती उत्सव विसर्जन करत असताना कुठेतरी आपली संस्कृती टिकली पाहिजे. या संदर्भात गणपती मंडळाला तुम्ही काय सांगता? गणपती मंडळाचा एवढाच संदेश आहे की आज आपण 10 दिवस गणपतीची मनोभावे पूजा केली, सकाळी संध्याकाळी आपण आरती केली, भंडारा केला, दररोज नैवेद्य दाखवला आणि आज त्या गणपती बाप्पाला आपल्याला विसर्जन करायचं आहे. तर विसर्जन करत असताना त्या मंडळाला असं वाटलं पाहिजे की आमच्यापासून कोणीतरी एक देवता दूर होऊ लागली आणि ती देवता वर्षभर आपल्या अंतःकरणात त्यांनी साठवावी, गणपतीचे स्मरण ठेवावं आणि पुढच्या वर्षी आणि शेवटी सगळे भक्त म्हणतात गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या. हा संदेश आमच्या जीवनात असला पाहिजे आणि ज्यावेळेस आपण विसर्जन करतो 10 दिवस एवढ्या आदराने आपण गणपती बाप्पाची सेवा केली. आज विसर्जन करत असताना बरेचशी मुलं आणि भक्त विसर्जन करत असताना रडतात, डोळ्यात पाणी आणतात. लहान मुलाचा आनंद असतो आणि जे मुलं 10 दिवस झाले ते आपल्या हाताने आपल्या बाप्पाला निरोप देतात. पण निरोप देत असताना शेवटच्या टोकाला परत त्या बाप्पाची आरती व्हावी आणि नंतर त्याचं विसर्जन व्हावं आणि परत बाप्पाला म्हणायचं गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, असा संदेश आम्ही असणाऱ्या मंडळाला देत असतो. तर माझ्यासोबत आज संत सेना महाराज मठाचे मठाधिपती श्री बाबूराव महाराज गणपती विशेष सण किंवा गणपती आणि वारकरी याबाबत चर्चा करण्यासाठी माझ्यासोबत होते. तर आपण काही प्रश्नांची छान पद्धतीने त्यांच्याकडनं उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहात. धन्यवाद महाराज. जय